नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 4 च्या सभापतीपदी शिरीन पीरजादे यांची बिनविरोध निवड. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 च्या सभापतीपदी शिरीन जैनुल पीरजादे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि महापालिकेतील काँग्रेससह सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच ही निवड बिनविरोध शक्य झाल्याचे सांगण्यात आले. पक्ष व वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या नागरी समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि दिलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देऊ असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी महापौर, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, नगरसेवक आझम काझी, नगरसेवक शिवा दुर्वे, नगरसेवक जुबेर चौधरी, नगरसेवक करण जामदार, युवा उद्योजक फिरोज जामदार, महापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संदीप आवटी, तन्वीर बागवान, फिरोज पठाण, सभापती अतुल माने, शकील पीरजादे, युनुस चाबुकस्वार, मोहसिन मुल्ला, मुसा समडोळे, पीर काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग 4 सभापती म्हणून शिरीन जैनुल पीरजादे यांची आज पक्षाने निवड केलेली आहे. तर आम्ही सर्व पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांचा आभार आहे की आम्हाला बिनविरोध प्रभाग क्रमांक 4 सभापती म्हणून निवड केलेली आहे. यांच्याबद्दल आमचे संपूर्ण परिवार आणि आमच्या हयात फाउंडेशन तर्फे, ईदगाह कमिटी तर्फे, आम्ही हुंचेवारी समितीतर्फे सर्व आमचे जेवढे कार्यकर्ते, आमचे जे जिवलग लोक मित्र आहेत त्यांच्यातर्फे आम्ही सर्व पक्षाचे महिनूभाई असू दे, किशोरदादा असू दे, जगदाडे सर असू दे आणि भाजपचे जे नेते आहेत आणि काँग्रेसचे पण ज्यांनी आम्हाला सपोर्ट केले, त्यांनी त्यांची उमेदवारी दिली नाही, तर त्यांचा पण आम्ही आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. सांगली मिरज कुपवाड प्रभाग क्रमांक 4 सभापती म्हणून आज आमची बहीण शिरीन जैनुल पीरजादे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर मी सर्व आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, BJPचे जेवढे पदाधिकारी आणि काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार मानतो की ज्यांनी आम्हाला सहकार्य करून बिनविरोधसाठी आम्हाला सपोर्ट केला आणि पक्षाने आमचा विश्वास ठेवून आम्हाला ही जबाबदारी मिरजेसाठी दिलेली आहे प्रभाग 4ची. तर आम्ही ह्या जबाबदारीला पाडून लोकांची जी समस्या असेल ते आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्नशील राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.